नमस्कार. रेसिपी सर्कल चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत साबुदाणा खिचडी. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी मी घेतलेली आहे हिरवी मिरची, मीठ, एक बटाटा किसून तो पाण्यामध्ये ठेवलेला आहे व त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, भाजलेले शेंगदाणे आणि भिजवलेला साबुदाणा. तर हा साबुदाणा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. तर तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा एकदम छान भिजलेला आहे व एकदम मोकळा झालेला आहे. आता आपण मिक्सरमध्ये हिरवी मिरची, मीठ आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. तर आपल्याला हे जास्त बारीकही करायचं नाही व जास्त जाडसर ठेवायचं नाही. तर याला आपण मिक्सरमध्ये या पद्धतीने फिरवून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये मी घेतलेलं आहे 2 चमचे तूप. बटाट्याच्या किसमधील पाणी काढून बटाट्याचा किस तुपामध्ये ऍड करायचा. त्यामध्ये घालूया थोडेसे मीठ व मिक्स करून घेऊया. आता यावरती आपल्याला अर्धा ते 1 मिनिट झाकून ठेवायचं आहे. 1 मिनिटानंतर यावरील झाकण काढून घेऊया. बटाटा आपला छान परतलेला आहे. तर यामध्ये आता आपण तयार करून घेतलेलं शेंगदाणे, हिरवी मिरचीचा कूट यामध्ये ऍड करूया. व भिजवलेला साबुदाणा यामध्ये ऍड करूया. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुमच्याकडे जर साबुदाण्यामध्ये जिरे व कोथिंबीर वापरत असाल तर तुम्ही तेही यामध्ये घालू शकता. तर आता आपण हे एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. यावरती झाकण ठेवूया. 2 मिनिटानंतर मी यावरील झाकण काढून घेतलेलं आहे. आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा एकदम छान फुललेला आहे व एकदम मोकळा दिसत आहे. या पद्धतीने मंद आचेवरती साबुदाणा चांगला परतून घ्यायचा. तर आता ही आपली साबुदाणा खिचडी झालेली आहे. एकदम मोकळी अशी झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.